आप्पे तू हे सांगायला पाहिजे होतं मला, आणि मला माहित नव्हतं तू असलं काहीतरी करणार आहे. एक मिनिट, असलं काहीतरी म्हणजे? याला ना सरप्राईज म्हणतात. तू एकटाच देऊ शकतोस का सरप्राईज? मला सगळ्यांना वाटत होतं की स्मिता कुठेतरी अब्रॉड शिफ्ट झाली. स्मिताच्या आयुष्यात असं काही होईल हे स्वप्नातही वाटलं नव्हतं का मला. कॉलेजची स्मिता गेली नील. नाही, ती स्मिता कुठेच जाऊ शकत नाही आणि कधीच नाही. हा थोडं वय झालं असेल पण डोळे मात्र तेच आहेत, त्या स्मिताचे. सॉरी, म्हणजे मला जे वाटलं ते मी बोललो. निघते मी, मला उशीर होतोय. स्मिता, अजूनही उशीर नाही झालाय स्मिता. कॉलेजची स्मिता होती तशीच आहेस, बोलायला लागल्यानंतर भल्या भल्यांना गप्प करणारी अशी. फक्त एका गोष्टीची कमी आहे. चाफा, तुझ्या अजूनही लक्षात आहे? मी काहीच विसरलो नाहीये स्मिता. कॉलेज नंतर नोकरीला लागलो, घरच्या लग्नासाठी मागे लागले पण मी नाही म्हणलो. फक्त घरातून निघताना 2 चाफ्याची फुलं खिशात घेऊन निघायचो. कधीतरी तू भेटशील या आशेने. आत्ता कळलं मला तुझ्या आणि माझ्या भेटीचा घाट आप्पे अर्जुननी का घातला ते. स्मिता, मला आजपर्यंत माहित नव्हतं की तू घरीच आहेस. गेट टुगेदरला तुला बोलवायचा, शोधायचा खूप प्रयत्न केला मी, पण तुझा पत्ता मिळाला ना तुझा नंबर. पण स्मिता, तुला आज इथे भेटलो आणि जाणवलं, आजही मला तुझ्याबद्दल तेवढ्याच तीव्रतेने वाटतं. माझं तुझ्यावर अजूनही प्रेम आहे स्मिता. कॉलेजमध्ये कधी बोलता नाही आलं, पण तेव्हापासून आहे स्मिता. आयुष्याची अनेक वर्षे अशीच गेली, पण आज तुला इथे भेटल्यानंतर कळतंय ते सगळं या भेटीसाठी होतं. तुझा कदाचित गैरसमज होईल की मी इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा भेटल्यानंतर हे काय बोलतोय. मी पुन्हा एवढं धाडस गोळा करू शकणार नाही स्मिता, आणि तूही पुन्हा कधी भेटशील नाही भेटशील सांगता येत नाही. तुझ्याबद्दल सगळं जाणून घेतल्यानंतरही मला तुझ्याबद्दल वाटतं. स्मिता, लग्न करशील माझ्याशी? लग्न करशील माझ्याशी? लग्न करशील माझ्याशी? आप्पे, तू हे मला आधी सांगायला पाहिजे होतं. हे चुकीचं आहे बरं का. अर्जुन, आता भांडून काय होणार आहे? आणि एवढा वेळ झाला ते दोघ जण गप्पा मारताय. तू और माझा जुगाड माझा जुगाड माझ्याच माती मारलाय तू आप्पे. गप बस रे, असं काही नाहीये. अर्जुन, आता आपल्याला कळेल नेमकं आत्यांच्या मनात काय ते. आप्पे अर्जुन, तुम्ही दोघांनी जे काही केलंय ना ते मला अजिबात पटलेलं नाही बरं का. असं खोटं बोलून फसवून तुम्ही मला इथे आणलं यासाठी का? आणि काय ग, एवढं मोठं करण्याआधी मला त्याची कल्पना द्यायला हवी होती ना. आणि अनिल पण काय, डायरेक्ट लग्नाची मागणी कोण घालतं? काय गुरुजींनी डायरेक्ट लग्नाची मागणी घातली? हो, आणि अर्जुन मला ते अजिबात पटलेलं नाही बरं का. ही सगळी काही मस्करी चाललीये का? आणि मी काय आता लहान राहिलीये का? जे मनाला येईल ते वाटेल ते करताय दोघ जण. आत्या, झालं मनासारखं? हा, अगं हसतीस काय तू आप्पे तोंडवर करून? खाल्ली ना माती, बघतो आता. तू बघ, आत्यांच्या केसामध्ये मारलेला चाफा दिसतोय का? हो. तुम्ही आलात तेव्हा होता का? नाही. मग याचा अर्थ काय? याचा काय अर्थ तेव्हा? बाहेर फिरायला म्हणून मारला असेल. चाफा गुरुजींनी मारला काय?
हा? म्हणजे आत्या खरंच चिडल्यात आता, पण पण मन में लड्डू पोटा. आता एक काम कर, म्हणजे तू एक काम कर, मी पण एक काम करते. त्या कदाचित सरांवर चिडून इकडे आले, त्यामुळे तू अनिल सरांकडे जाऊन बघ आणि त्यांना नीट घरी सोड. मी आत्याना बघते आणि त्यांना नीट घरी सोडते. ओके लवगुरु. ग बस रे. आपे हा आत्यानी मस्त माळला ना चापा. काय अगं ते आपल्या टायमिंगला मी नव्हतं ना माळला, म्हणून त्याबद्दल पप्पी पिली. आत्या, हप्पे मला तुझ्याशी आता काहीच बोलायचं नाहीये. आत्या व ऐका की माझं. आत्या माझं ऐकून तर घ्या. आत्या थांबा की. अहो ऐकून तर घे मी काय म्हणते ते. आत्या काय झालंय? अहो माझं ऐकून तर घ्या. तुम्ही दोघांनी फसवून आणलं का मला यासाठी? आता तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही आला असतात व्हय. अगं पण काय गरज आहे या सगळ्याची? आत्या हो असं कसं म्हणताय तुम्ही? गरज नाही म्हणजे? अहो तुमचं आयुष्य असावं, तुमचा संसार असावा, तुमचा नवरा, तुमचं कुटुंब असावं, असं नाही वाटत तुम्हाला? तुमच्या हक्काचं कोणीतरी. आत्या हो माझं कलेक्टर होणं, माझं कलेक्टर असणं हे जितकं महत्वाचं आहे ना, तितकाच महत्वाचा अर्जुन आहे माझ्यासाठी. आत्या अहो तो मला ना माझी हक्काची जागा देतो. मला असं कधीच वाटत नव्हतं, पण जेव्हा अर्जुनने मला कुशीत घेतलं ना, तेव्हा असं वाटलं जग जिंकू शकते मी. आत्या अहो दिवसभरात शीण जातो त्याच्या कुशीत. हक्काची जागा वाटते आपल्याला. मग तीच हक्काची जागा आपल्याला मिळावी असं नाही वाटत तुम्हाला? आपल्या अगं तुझ्यासारखं नशीब नसतं सगळ्यांचं. एक मिनिट आत्या, असं का म्हणताय? आणि इथं मुळात नशिबाचा मुद्दा आला कुठून? सांगते ना, ये. असं समोर बघितलं ना आप्पे की डोळे फिरतात माझे. एवढं मोठं पसरलेलं आभाळ, क्षितिजाला भिडणारी ती जमीन किती वर्षांपूर्वी पाहिली होती ना, माझं मला पण आठवत नाहीये बघ. खिडकीच्या गजाआडून दिसणारा तो आभाळाचा तुकडाच नशिबात होता माझ्या. पण मी आज जेव्हा अनिलला भेटले ना, डोळ्यात पाणी आलं माझ्या. माझं कॉलेज, तिथल्या आठवणी, त्याचा चेहरा, सगळं काही मी त्या कुलपामध्ये बंद करून फेकून दिलं होतं. तो समोर आला आणि ते एकदम उघडलं ग. पण कॉलेज नंतर एवढ्या वर्षांनी त्याला भेटणं नशिबात होतं माझ्या. आत्या अहो तो काळ गेला आता. असं तुला वाटतं आप्पे? काही जखमा एवढ्या खोल असतात ना, त्या कधी भरून येत नाहीत अगं. मग त्या जखमांसकट आपल्याला कोणीतरी जवळ घेत असेल तर का नकोय तुम्हाला? एवढं नशीब नाही आप्पे माझं. आत्या परत तेच. तुम्ही उठसूट त्या नशिबावर येणं बंद करा बरं. आप्पे अगं एवढ्या वर्ष अंधारात काढणाऱ्या बाईला नशिबावर सोडून कशावरच हवाला नसतो. आणि नशीब काय तर सख्या भावानंच कोंडून ठेवलं, हे नशीब माझं. आत्या तुम्ही ना फक्त शरीराने त्या रूमच्या बाहेर आलात, तुमचं मन अजून तिथेच अडकलंय. हसेलही, पण आता लग्न समारंभ या सगळ्याच्या आशा मनामध्ये माझ्या जागवू नकोस आप्पे. बरं मला सांगा, आज अनिल सर जे काही बोलले ते तुम्हाला अजिबातच नाही आवडलं? कोण म्हणतं नाही आवडलं? माझ्या जखमांवर कोणीतरी हळूवार फुंकर घातली असं वाटलं मला. त्याने हात हातात घेतला तेव्हा असं वाटलं की एवढ्या मायेनं याआधी आईनंच जवळ घेतलेलं. मग आज जे काही घडलं ते तुम्हाला आवडलं नाही असं का दाखवलं तुम्ही? कारण हे स्वप्न होतं आप्पे, स्वप्न खरं नसतं. स्वप्न पकडायला गेलं तर ते भंगून जातं, विखरून जातं. आत्या सरांनी दिलेलं फूल अजूनही तुमच्या केसांमध्ये. आज कितीतरी वर्षांनी जिवंत असल्यासारखं वाटलं बघ. मग त्याची आठवण नको का सोबत? मग हे आयुष्य जगायला का नाही म्हणताय तुम्ही? मला भीती आप्पे. मागे लग्नाच्या वेळी जे झालं त्यामुळे माझं सगळं आयुष्यच बदललं. आता परत असं काही सहन करण्याची ताकद नाहीये माझ्यात. मी अशी आयुष्यभर राहील, पण लग्न न झालेलंच बरं. आत्या हो असं या अशा भीतीपोटी तुम्ही अजून किती वर्ष जगणार आहात? या भीतीपोटीच तुम्ही आजवर काही बोललं नाहीत, मनातलं काही मोकळंच केलं नाही कोणाजवळ. अहो असं करून कसं चालेल आत्या? आणि या पुढे तुमच्या आयुष्यात काही वाईट होणार नाही.
मी सांगते की तुमच्यासोबत मी आहे, अर्जुन आहे, घरातले बाकी सगळे. मी गॅरंटी देते तुम्हाला. आप्पे, मागच्या वेळी अगं भाऊ होता माझ्या बरोबर, ज्यानं मला लहानाचं मोठं केलं, ज्यानं मला सगळं दिलं, त्यानंच मला कोंडून ठेवलं होतं ग. आता नाही माझा कोणावर विश्वास. मला भीती वाटते लग्नाची. आणि आज मला जे काही वाटलं ते घेऊन जगेल आयुष्यभर. अनिलची एवढी आठवण पुरेशी आहे मला. आत्या म्हणूनच म्हणतेय तुम्हाला हे असं जगायची गरजच नाहीये. तुम्ही यापेक्षा भारी जगू शकता. आत्या तुम्हाला खरं सांगू का, आजवर मी गावातल्या कुठल्याच बाईला हे असं बोलताना नाही बघितलं. खरंच तुम्ही लई भारी आहात आणि तेवढंच भारी आयुष्य तुम्ही डिझर्व करता आत्या. आप्पे, असं जग चालत नाही. आत्या, मी जिल्ह्याची कलेक्टर आहे आणि मी तुम्हाला शब्द देते, तुमच्या स्वप्नांच्या, तुमच्या इच्छेच्या आणि तुमच्या लग्नाच्या आड मी कोणालाच येऊ देणार नाही. आता तुम्हाला आठवतंय का, तुम्ही मागे एकदा मला म्हणलं होतं आप्पे संधी एकदाच मिळते आणि तेव्हा त्या संधीचं सोनं करायचं असतं. आत्या, हीच ती संधी आहे जी तुमचं जुनं आयुष्य पुसून तुम्हाला नवीन आयुष्याची सुरुवात करून देऊ शकते. आत्या, हे मोकळं आभाळ, हे क्षितिज, हे सगळं तुमचं असेल. हा फक्त तुम्हाला तुमची भीती ना त्या बंद खोलीत कोंडून ठेवावी लागेल, बास. मला थोडा वेळ दे आप्पे. आत्या, तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा वेळ द्या. हा फक्त आज रात्री आपण घरी बोलूया. भाऊजी, आपल्या शेताचं कसं काय चाललंय हो? अगं काके, मला विचार. यंदा मीच बघतोय. शेती चांगली एकदम मस्त चाललंय, पण पाऊस काय झाला नाही जास्त. पिकाच्या मध्ये मध्ये अशा भाज्या लावल्यात. अर्जुन पक्का शेतकरी झाला या ठिकाणी. दादा, मग एवढं कष्ट करून शेत घेतलंय अर्जांनी. काय अर्जा? त्याची शिक्षा भोगणार आहेत भाऊजी. सुजा, अरे एवढी वर्ष चालवलेली शेत जमीन अशीच पडून राहिली असती तर कसं वाटलं असतं आपल्या सगळ्यांना? खरंय वहिनी, अहो शेतीची काळजी घ्यायला लागते. या मातीशी मान राखला पाहिजे. सुजा, शेतात फक्त मी काम करतोय. मी जेलमध्ये गेल्यानंतर जर का मला तिकडे जायचं नसेल ना, तर मला काय अडचण नाही, बरोबर आहे तुमचं. मी फक्त सांगितलं रे. मला तुमच्या सगळ्यांशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचंय. काय बोलायचं आपण? स्मिता आत्याचं आपण लग्न लावून देऊ. आप्पे, अगं काय बोलतीस तू हे? ए, तुझं हे समाज सुधारणं घरात आणू नको बरं का. गावासाठी काम करते, त्याचा पगार मिळतो तुला. ते घराच्या बाहेरच ठेव. भाऊजी, ऐकून तर घ्या. आणि इथे गावाचा काय संबंध आहे? हा, पण असं तुला का वाटलं आप्पे? वाटाचा विषयच नाही काका. या वयात लग्न लावून दिलं तर गावातले लोक शेण घालतील आपल्या तोंडात. असं का म्हणताय भाऊजी? आणि गावाचा काय संबंध यात? काय संबंध म्हणजे? आमदार आहे मी, मला माझी इमेज जपायची आहे. आणि हे काय खुळ आणलं मधनच तू आता? भाऊजी, हे खूळ नाहीये. एकदा त्यांच्या बाजूने विचार तर करून बघा. अगं अपर्णा, एवढे दिवस झाला आत्या घरातच आहेत, खुश आहेत, आणि आत्ताच का तुला हा विचार करावा असं वाटतोय? त्या खुश आहेत हे पण आपणच ठरवतोय हो. पण मी काय म्हणते, अगं ह्या वयात त्यांचं लग्न लावून द्यायचं म्हणजे काय पिवताई? आता आत्यांचं वय 40शीला आलंय. एखाद्या पुरुषाने जर का म्हणलं असतं मला 40शीत लग्न करायचंय, तर आपण एवढा विरोध केला असता? हे तुझ्या अभ्यासातले प्रश्न इथं विचारू नको. आता विषय काय चाललाय? त्याच संदर्भात बोलतेय मी भाऊजी. आत्याच्या लग्नाला एवढा विरोध का करताय तुम्ही? मी साधा मुद्दा मांडला तर तुम्ही सगळेच माझ्या अंगावर आलात का? का त्या आत्यालाच विचार की. का काय आत्या सांग,
वयात होती तेव्हा सरकार तुझं लग्न लावून देणार होते. काय झालं तेव्हा? ए सुजा, ते आता जुनं काढत बसू नको उगाच. असं कसं काढू नको? लग्न तर पळून गेली होती आत्या. काय आत्या? भाऊजी हे बघा, त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती. ते काय का असं ना. हे आई, त्यावेळेस थोरल्या सरकारना किती त्रास झाला होता. गावातली लोक काय म्हणत होती सांग हिला जरा समजावून. काय आत्या, तुला पण माहित असेल ना. त्यांच्या एका चुकीची शिक्षा किती दिवस देणार होता आपण त्यांना? झाला की आता हाय की सुखात ती घरात खातीये पितीये झोपतीये. काय कमी आहे तिला? अहो फक्त त्या घरात नीट खातायत पितायत म्हणून त्या खुश आहेत असं नाही होत ना. त्यांच्या मनाचा विचार करा की. नाही नाही आप्पे, अगं आपण एकदा विचारून बघूया की तिला. मी त्यांना विचारूनच सांगतेय बाबा. बघ आप्पे, मी म्हणाले होते की नाही तुला. थांबा आत्या, हे बघा त्या फक्त भीतीपोटी नाही म्हणतायत. हे कलेक्टर, हे ठरवणारी तू कोण? वकील? ती नाही म्हटली संपला विषय. भाऊजी अहो पण आपल्या सगळ्यांमुळे त्या नाही म्हणतायत हे कळतंय का तुम्हाला? हे अर्ज्या, तुझ्या बायकोला समजावून सांगा हे जमणार नाही म्हणाव तिला. आणि हा हे आपल्या घरातला विषय, एवढं ना खुपसाची गरज नाही तुला. एक मिनिट भाऊजी, आपल्या घरचा विषय म्हणजे हे माझंही घर आहे. आणि भाऊजी ना खुपसू नका म्हणजे एक काय? मिनिट, एक मिनिट, शांत हो, शांत हो, शांत हो सगळीजण. आप्पी काय म्हणते आपण एकदा ऐकून तर घेऊ ना सगळीजण. अरे अर्जुन, अजून काय ऐकून घ्यायचंय? वंच नाही म्हणलं ना व, तर हीच घोड्यावर बसली असं वाटायला लागले आता मला. आई असं नाहीये, अजिबात नाही असं. आत्या, तुला नेमकं या विषयावर काय तुझं म्हणणं आहे ते मांडावं लागेल. मला आत्या अहो एका काळच्या तुम्ही डिबेट चॅम्पियन होत्या. मग आता तुमच्या तोंडून शब्द का नाही फुटत आहे? सांगा की का होतंय असं? आत्या तुम्हालाच बोललं पाहिजे इथं. आता ही उचकायला लागली बरं का. भाऊजी मी फक्त म्हणते त्यांच्या मनातलं समजून घ्या आणि त्यांना त्यांच्या मनातलं बोलू द्या. आत्या बोला काहीतरी. आणि मी आता म्हणले तसं त्या डिबेट चॅम्पियन होत्या हे तरी कोणाला माहिती आहे का? त्यांना काय फरक पडणार आहे? बाबा रुपाली ताई आहो तुम्ही सगळे का गप बसलाय? बोला की काहीतरी. अगं मी काय बोलू आता ह्याच्यात? अहो असं काय करताय सगळे? त्यांच्या इच्छेने त्यांच्या मनाप्रमाणे इतक्या वर्षांनी काहीतरी होतंय, मग तुम्ही. तायडे तूच बोल आता काय ते. आत्या काय बोलणार आहे तू? आज सरकार असते तर त्यांनी लग्न लावून दिलं असतं का? त्यांनी दिली असती का परवानगी? खरंय, यांना हे पटलं असतं का नाही काय माहित. सरकार असते तर नाही म्हणले असते. हे बघा या आधीच एवढी वर्ष त्यांनी एका बंद खोलीत घालवली आहेत आणि या पुढचं उभं आयुष्य त्यांनी तसंच घालवायचं म्हणजे. हा तोंडाला येईल ते बोलायला लागली तू आता. हिला ना हिचंच कायम खरं करायचं असतं बरं का. भाऊजी इथं मुद्दा माझ्या म्हणण्याचा नाहीच आहे फक्त. आत्याने एकदा सरकारांचं मन दुखावलं होतं, आता ती परत दुखावणार नाहीये. काय आत्या? आणि आत्यांच्या मनाचं काय? त्यांच्या मनाचा आपण सगळे विचार कधी करणार आहोत? आप्पे अगं तू एवढं म्हणतेस खरं, पण आत्ता एका शब्दानं काही बोलत नाहीयेत. तेच की वंचन आता दोनदा विचारून झालं. काही नाही, हे सगळं आप्पीच्या डोक्यातला खुळे. तिनंच आत्याच्या मागा लागून आत्याच्या गळी उतरवलंय सगळं आणि आता आपल्या गळी उतरवायला लागलीये. अरे सुजा, त्यात तिचा काय फायदा आहे? काय फायदा? अरे गावात चर्चा होईल की कलेक्टर मॅडमने आत्याचं लग्न लावून दिलं या वयात. काय हेच पाहिजे ना तुला? हे सगळं करायची मला गरज नाहीये. अरे तुम्ही उगाच भांडू नका बघू. मला काय वाटतंय, आत्याला जर या विषयावर बोलायचं नसेल तर आपणही नकोच बोलायला या विषयावर. आत्या तुला भीती वाटतेय का? आपल्यासमोर कसली आली भीती? आपण घरचेच आहोत ना. आत्या जे काही बोलायचंय ते तुम्हाला आत्ता हिथं बोलावं लागेल. आप्पे उगाच त्यांना भरीला पाडू नकोस बर का. अगं त्यांना बोलायचं नसेल तर? आहे की एवढी सुखात ही आता खातीये पितीये, कशाला पाहिजे लग्न फिग्न? कदमांच्या घरात हे काय चाललं असं म्हणतील लोक बाहेर. आता एवढा वेळ झाला आपण बोलतोय, पण एकदा तरी त्यांच्या मनाचा विचार केला का? अहो त्यांना धीर तरी द्या बोलायला. लय स्पर्धा गाजवला नाही आता कशाला पाहिजे धीर? ठीक आहे, मग ऐक आता, तुम्ही
सगळ्यांनी ऐका, मला लग्न करायचंय.